ॲप डाउनलोड केलेला आहे. त्यानंतर लेगो ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला हा इंटरफेस दिसत आहे. ह्या इंटरफेसमध्ये आपल्याला 5 रोबोट दिसत आहेत. खालती ब्लॉक्स आहेत जसे की गेट स्टार्ट. जर आपल्याला हा रोबोट्सचा ओव्हरव्ह्यू बघायचा असेल तर आपण ह्याच्यावरती क्लिक करून बघू शकतो. त्यानंतर सॉफ्टवेअरचा ओव्हरव्ह्यू. जर तुम्हाला सॉफ्टवेअरचा पूर्ण ओव्हरव्ह्यू बघायचा असेल कसं रन होतं तर तुम्ही ह्यावर क्लिक करून बघू शकता. त्यानंतर कंटेंट एडिटर किंवा युजर गाईड आणि EV3 हेल्प हे सगळे ब्लॉक्स तुमच्यासाठी अवेलेबल असतील. त्यानंतर तुम्हाला जर प्रोग्राम करायचा असेल तर फाईलवरती क्लिक करून न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचा. त्यानंतर हा इंटरफेस ओपन होतो. त्यानंतर इथे खालती आपल्याला ब्लॉक दिसत असतील. जर तुम्हाला कोणता जरी प्रोग्राम रन करायचा असेल तर तुम्ही ह्यामधून सिलेक्ट करू शकता. पहिला आपण लार्ज मोटर रोटेशनचा प्रोग्राम रन करायचा आहे. त्यानंतर हा ब्लॉक तुम्ही ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता. ड्रॅग आणि ड्रॉप केल्यानंतर हा असा दिसतो. त्यानंतर तुम्हाला किती डिग्रीचा रोटेशन पाहिजे आहे तुम्हाला सिलेक्ट करता येतो. त्यावर रोटेशनवर क्लिक करायचा. त्यानंतर ऑन फॉर डिग्रीवर क्लिक करून तुम्हाला रोटेशन सिलेक्ट करता येतो. त्यानंतर पॉवर पण तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर डिग्रीज आणि ब्रेक ॲट द एंड तुम्ही हा पण तुम्हाला जसा हवा आहे तसं तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण इथे बघू शकता की नो ब्रिक कनेक्टेड. तर हा ब्रिक कनेक्टेड आहे का नाही तुम्हाला हा इथे दिसेल. त्यानंतर हा ब्रिक आहे आणि हा ब्रिकला आपण USB पोर्ट थ्रू CPU ला कनेक्टेड केला आहे. त्यानंतर हा मोटर पण ब्रिकला कनेक्टेड केला आहे. तर तुमचा ब्रिक जो आहे तो कनेक्टेड आहे की नाही तो इथे दिसतो. त्यानंतर तुम्हाला जर हा प्रोग्राम रन करायचा असेल तर तुम्ही इथे क्लिक करा. तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर आता हा ब्रिक जो EV3 ब्रिक जो आहे तो कनेक्टेड झालेला आहे. तर तुम्हाला ह्या ब्रिकमध्ये प्रोग्राम जर अपलोड करायचा असेल तर तुम्ही डाउनलोडवरती क्लिक करा. जर डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर हा प्रोग्राम जो आहे तो EV3 ब्रिकवरती अपलोड झालेला आहे. हा प्रोग्राम तुम्हाला रन करायचा असेल तर डाउनलोड आणि रनवरती तुम्ही क्लिक करू शकता किंवा ह्या बटनवरती क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर हा मोटर जो आहे तो 90 डिग्री रोटेट झालेला आहे आणि हा प्रोग्राम सक्सेसफुल रन झालेला आहे. असे प्रोग्राम तुम्ही रन करू शकता.